आता एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची बातमी। नाशिकजवळ एक अपघात झालाय आणि त्यामध्ये एका वाहन चालकाचा मृत्यू सुद्धा झालाय। मात्र यामध्ये हिट अँड रनचा अनुभव आलाय आणि तोही एका सरकारी विभागालाच। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया। नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने परराज्यातल्या अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एका क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला। हा पाठलाग सुरू होता आणि त्याच वेळी या अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारने या पथकाच्याच 2 गाड्या चक्क उडवल्या। सिनेस्टाईल वाटावी अशी ही घटना, पण यामध्ये मात्र दुर्दैवाने स्कॉर्पिओ चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झालाय, तर 3 कर्मचारी गंभीर जखमी आहेत, ज्यामध्ये 2 पोलिसांचा समावेश आहे। त्याचं झालं असं की घोटीपासून नाशिक ते मनमाड आणि मनमाड ते चांदवड असं जवळपास 125 किलोमीटरचा पाठलाग अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक करत होतं। मात्र या कारने या पथकाच्या 2 गाड्या उडवल्या, त्यामध्ये एका सरकारी आणि एका खासगी कारचा समावेश आहे। त्यामुळे आता एका कर्मचाऱ्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि अशा पद्धतीने पाठलाग करणं खरं तर त्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।